सिडको वाळूज महानगरात राहणारे सचिन नारायण चव्हाण यांचे चोरट्यांनी घर फोडून तब्बल 24 ते 27 तोळे सोने यासह रोख रक्कम चोरट्यांनी लंपास केल्याने सिडको वाळूज महानगरात राहणाऱ्या चव्हाण कुटुंबियांवर अक्षरशः आक्रोश करण्याची वेळ आली आहे। चव्हाण कुटुंबीय हे सिडको वाळूज महानगरातील विजयहरी रेसिडेन्सी गट नंबर 175 येथे रो हाऊसमध्ये राहतात। सचिन यांचे आई वडील नातेवाईकांच्या लग्नासाठी नांदेड येथे गेले असता चोरट्यांनी त्यांच्या घरात प्रवेश करून कपाट तोडून कपाटातील 27 तोळे सोने तसेच रोख रक्कम चोरून चोरटे पसार झालेत। सदर चोरीच्या घटनेप्रकरणी एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून चोरट्यांचा एमआयडीसी वाळूज पोलीस शोध घेत आहेत। मात्र या चोरीच्या घटनेमुळे चव्हाण कुटुंबियांवर मोठे आर्थिक संकट कोसळले असून कंपनीत काम करून तसेच पार्ट टाइम काम करून जमविलेला पैसा आणि आर्थिक पुंजी चोरट्यांनी चोरून नेल्याने चव्हाण कुटुंबीय पूर्णतः आर्थिक हतबल झाले असून चोरट्यांचा पोलीस प्रशासनाने तात्काळ शोध घेऊन आमच्या आयुष्याची पुंजी आम्हाला मिळवून द्यावी अशी आर्तहाक चव्हाण कुटुंबियांनी पोलीस प्रशासनाला केली आहे। फार कष्ट करून आम्ही घेतलेले होते। आमच्या दुसऱ्यासारखी सर्व्हिस नोकरी सरकारी नव्हती। ऑटो बजाजमध्ये माझे मिस्टर कामगार होते। कामगार करून बी दुधा पाण्याचा धंदा करून वर टाईम ड्युटी करून जसं आमच्याकडे पैसा येतो तसं गुंज सोनं घेऊन चांदी घेऊन गोळा केलेली होती। तर कसे करून माझं ते परत करून द्यायची प्रयत्न तुम्ही करा सर। आम्हाला जे आहे ते आमचे परत करा। तुम्हाला माझी एक हात जोडून विनंती आहे। मी बजाज ऑटोमध्ये काम करून पार्ट टाइम बाहेर काम करून दुधाचा वगैरे व्यवसाय करून सिनेमेत एक पैसा जसं जमल तसं लहान सहान दागिने घेत आज माझ्या जवळपास 40 वर्षापासूनची कमाई होती। ते पूर्ण माझं ऐवज गेलेलं आहे। तरी मला सर्व पत्रकार लोक किंवा पोलीस डिपार्टमेंटच्या लोकांनी सहकार्य करून माझं जे नुकसान झालेलं आहे ते परत मिळवून देण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावं। कारण माझे पूर्ण आयुष्याची कमाई गेलेली आहे आणि मी आता माझ्याकडे काही एक रुपयाचं पण सोनं नाही राहिलेलं माझ्याकडे। तरी सर्व लोकांनी माझं हे ऐवज मिळवून देण्यासाठी सहकार्य करावं। आम्ही पेट्रोलिंग वाढवलेली आहे एमआयडीसी वाळूजतर्फे। त्याच्यानंतर त्या ठिकाणी QR कोडची व्यवस्था केलेली आहे की आमचा कर्मचारी किंवा त्या ठिकाणची गाडी जाणार किती वाजता पेट्रोलिंग केली म्हणजे त्याला कंपल्सरी जाणं गरजेचं आहे। तर QR कोड स्कॅन केल्याशिवाय त्याची पेट्रोलिंग होणार नाही। म्हणजे रात्री 11 ते सकाळी 5 वाजेपर्यंत पेट्रोलिंग त्याला करणं कंपल्सरी आहे आणि तशी आम्ही व्यवस्था केलेली। शहरात आपल्याकडे सध्या 79 QR कोड आहेत आणि याच्या व्यतिरिक्त आता आम्ही 100च्या वर वाढवण्याचा प्रयत्न करतो। अगदी 25-30 QR कोड वाढवणार आहे। म्हणजे त्या ठिकाणी आम्ही 2 ते 3 आमच्या गाड्या कमीत कमी 3 जास्तीत 4 ते 5 गाड्या आमच्या पेट्रोलिंग करत। तर त्या पद्धतीची आम्ही आता व्यवस्था केलेली आणि जे काही चोऱ्या किंवा दरोडे होत आहेत याच्यातले पण आरोपी आपण कंटिन्यू पकडत आहे। त्यांच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई केली जाईल आणि यांना ज्यांनी वारंवार असे गुन्हे केले त्यांना हद्दपार आणि MPD किंवा मोका लावण्याची आम्ही तयारी केलेली आहे। ब्युरो रिपोर्ट गाव माझा न्यूज, छत्रपती संभाजीनगर।